नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। के.सी. वेणुगोपाल यांचा उद्धव ठाकरेंना फोन आलाय। मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलंय। उद्धव ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार का? खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातील माहिती दिलेली आहे। शपथविधीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आलाय। वेणुगोपाल यांच्या निमंत्रणानंतर उद्धव ठाकरे शपथविधीला जाणार आहेत। मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या आणि प्रसिद्ध व्यावसायिक केंद्र असलेल्या मुंबादेवी परिसरात बेवारस बॅग आढळली। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। मुंबादेवीच्या कतार गल्ली परिसरात ही बेवारस बॅग आढळली। एका दुकानाबाहेर ही बॅग होती। घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला। दरम्यान ही बेवारस बॅग नेमकी इथे कोण ठेवून गेलं या संदर्भातला तपास सुरू झालेला आहे। मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर हद्दीत झालेल्या अपघातानंतर मनसे आक्रमक झाली आहे। हॉटेलसमोर अपघात झाला त्या राजस्थानी हॉटेलचे बॅनर फाडत खुर्ची फेकत मनसेने आपला संताप व्यक्त केलाय। रस्त्यावर हॉटेलसमोर उभ्या कंटेनरवर कार आदळून हा अपघात झाला होता। या अपघातात 2 महिलांना आपला जीव गमवावा लागला। यामुळे धोकादायक ठिकाणी हॉटेलसमोर महामार्गावर ट्रक, कंटेनर, टँकर उभे करण्यावर मनसेने आक्षेप नोंदवलाय। मुंबईतल्या कुर्ला परिसरात आज पहाटे भीषण अपघात झालाय। कुर्ला ब्रिजवर सकाळी बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली आहे। प्राथमिक माहितीनुसार बस समोरून येणाऱ्या मोठ्या ट्रकला धडकली। या धडकेनंतर ट्रक ब्रिजवरच पलटी झाला। दरम्यान या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। समाधान खिंडकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। धनंजय देशमुख यांनी ही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख आणि त्यांच्यावर हे आरोप करण्यात आलेत। ग्रामीण पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झालाय अशी सुद्धा माहिती समजते। आता बातमी ती इंधनाच्या दराची। केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनावरील निर्यात शुल्कात मोठी कपात जाहीर केली आहे। हे नवीन दर 1 जूनपासून लागू होणार आहेत। नव्या नियमानुसार आता पेट्रोलवर 1.5 रुपये, डिझेलवर 13.5 रुपये आणि विमान इंधनावर 9.5 रुपये प्रति लिटर निर्यात शुल्क आकारला जाणार आहे। देशांतर्गत बाजारपेठेत वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कुठल्याही पद्धतीचा बदल करण्यात आलेला नाही। त्यामुळे देशातील सर्वसामान्य ग्राहकांसाठी इंधनाचे दर स्थिर राहतील असं सरकारनं सांगितलंय। मुंबई उपनगरात आज सकाळी अचानक पावसाने हजेरी लावली। ढगांच्या गडगडाटासह विक्रोळी, घाटकोपर, चुनाभट्टी, कुर्ला, नेहरूनगर, टिळकनगर तसंच इतर भागांत पावसाने दमदार हजेरी लावली। अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। कुर्ला येथील भाभा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर आणि परिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय। मिळालेल्या माहितीनुसार प्रसूतीसाठी तिला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचार सुरू असताना तिची प्रकृती अचानक बिघडली आणि तिचा मृत्यू झाला। महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत संताप व्यक्त केलाय। देशाची राजधानी दिल्लीच्या महरवली परिसरात एक 5 मजली इमारत अचानक पत्त्यासारखी कोसळली आहे। या भीषण दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची भीती व्यक्त केली जाते। घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या टीमनं बचाव कार्य वेगात सुरू केलंय। दुर्घटनेनंतर आतापर्यंत 3 ते 5 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलंय। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा।